नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सध्याची सगळी परिस्थिती आपण जाणून आहोत आणि त्यामध्ये हे पण आपल्या लक्षात येतं की कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. आता न्यूज 18 लोकमत या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करते आणि काही एक्सक्लुझिव्ह घडामोडी आपल्यासमोर आणत आहे. यातील एक महत्त्वाची बातमी अशी आहे की रेल्वेतील बेड्स हे वापराविना पडू नयेत. मध्य पश्चिम रेल्वेचे बेड्स हे धूळ खात पडू नयेत. जर आपण पाहिलं, मुंबई नगर असो, उपनगर असो, राज्यात ठिकठिकाणी लोकांना बेड्स मिळत नाहीयेत. पण दुसरीकडे जे बेड्स गेल्या वर्षी तयार करण्यात आलेले होते, रेल्वेने ते तयार केलेले होते, ते 2500 बेड्स म्हणजे त्याच्या वरती बेड्सची संख्या आहे. जे बेड्स धूळखाड पडू नये, ज्याचा वापर व्हायला हवा. रेल्वेच्या डब्याचं आयसोलेशन मध्ये रूपांतर करण्यात आलं होतं, आयसोलेशन वॉर्ड म्हणून त्याचं रूपांतर करण्यात आलं होतं. कोट्यवधी रुपये खर्चून हे बेड्स तयार करण्यात आले, पण त्याचा वापर काय करण्यात आलेला नाहीये. या डब्यांचा वापर का नाही? राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केलाय. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येनं वाढ होते. मुंबईत अनेक रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. बेड मिळवण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध हॉस्पिटलचे उंबरटे झिजवावे लागतात. पण दुसरीकडे मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वेनं कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वेच्या डब्यात बेड तयार केले होते. 2500च्या वर हे बेड्स आहेत, ज्या बेड्सचा वापरच केला जात नाहीये. मग याला म्हणायचं काय? आणि हे वास्तव आता न्यूज 18 लोकमत समोर आणत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून हे बेड्स तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे रेल्वेतील बेडचा वापर करावा अशी मागणी आता होताना दिसते. एकूण डबे जर आपण बघितले तर 128 डबे हे आयसोलेशन वॉर्ड म्हणून तयार करण्यात आलेत. प्रत्येक डब्यात 20 बेड्स आहेत. एकूण बेड्सची संख्या आहे 2560 इतकी. एकूण डबे आहेत मध्य रेल्वेचे 25. यापूर्वी आपण पश्चिम रेल्वेची डबा संख्या जाणून घेतली. या मध्य रेल्वेच्या 25 डब्यांमध्ये एकूण 250 बेड्स तयार करण्यात आलेत. आणि त्याचा वापरच केला जात नाहीये. आयसोलेशन रेल्वेचे हे आयसोलेशन डबे, ज्याला आपण वॉर्ड म्हणू शकतो, ज्याचं रूपांतर वॉर्डमध्ये करण्यात आलेलं आहे, ते धूळ खात पडू नये. आज मुंबईत ठिकठिकाणी लोकांना अक्षरशः फोन करून, म्हणजे काही ठिकाणी अवस्था तर अशी आहे की एखादा पेशंट हॉस्पिटलला घेऊन जावा, त्याला दुपारी घेऊन जावं लागतं. दुपारी ते त्याला घेऊन गेलेत आणि त्याचा नंबर संध्याकाळी लागतो. संध्याकाळी त्याला बेड उपलब्ध होतो. तर काहींना बेडच उपलब्ध होत नाही किंवा आमच्याकडे बेडच शिल्लक नाहीये, तुम्ही येऊ नका, असं उत्तर देखील हॉस्पिटलच्या रिसेप्शनवरनं दिलं जात आहे रुग्णांना. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्या बरोबर आहेत. स्वाती, म्हणजे काय या पाठीमागे लॉजिक असेल किंवा काय नेमकं कारण आहे मला माहित नाही, पण ते जाणून घ्यायला हवं खरं तर. कारण रेल्वेचे एवढे आयसोलेशन डबे जर धूळखात पडू नये तर त्याचा वापर का होत नाहीये? म्हणजे एकीकडे पेशंट्सला बेड मिळत नाहीये आणि दुसरीकडे ही व्यवस्था अशीच आहे. खरं तर विशाल, हाच प्रश्न आपण उपस्थित केलाय, न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलाय, तू उपस्थित केलायस की या डब्यांचा वापर का होत नाहीये. मुंबईत आरडाओरड होतोय ना की मुंबईमध्ये बेड अवेलेबल नाही आहेत, लोकांना बेड मिळत नाही आहेत. मग प्रश्न हा आहे की जर आपल्याकडे बने बनाया तयार असलेले 2500 इतके बेड आहेत, मग यांचा वापर का नाही होत आहे? म्हणजे मध्य आणि पश्चिम रेल्वेनं दोन्ही मिळून पश्चिम रेल्वेने साधारणतः 410 डब्यांचं आयसोलेशन कोचमध्ये रूपांतर केलं. आता 410 पैकी 128 मुंबई आणि बाकी इतर गुजरातमध्ये आहेत, कारण वेस्टर्न रेल्वे या दोन्ही पट्ट्यांना केटर करते. तर सेंट्रल रेल्वेनं साधारणतः 480 डब्यांचं रूपांतर केलं होतं आयसोलेशन कोचमध्ये. पण मध्ये त्यांनी या जवळपास 80% सगळे जे काही डबे होते यांचा वापर केला आणि पुन्हा मेल एक्सप्रेसला जोडले. पण अजूनही पश्चिम रेल्वेचे 128 डबे अधिक मध्य रेल्वेचे 25 डबे असे जवळपास 2800 म्हणजे 2800 बेड उपलब्ध होऊ शकतात. मुंबईमध्ये लोकांना बेड मिळत नाहीये, ऑक्सिजनेटेड बेड मिळत नाहीये, त्यामुळे आयसोलेशन वॉर्डांची संख्या कमी आहे. या सगळ्या पायी जो काही भुर्दंड भोगावा लागतोय तो सामान्य मुंबईकराला. आणि अशात जर आपल्याकडे या 2800 बेड अवेलेबल आहेत, त्यांचा वापर सरकार का करत नाहीये? का सरकारला फक्त जम्बो कोविड फॅसिलिटी उभारणाऱ्यांनाच प्राधान्य द्यायचं आणि त्यांनाच पैसा कमवू द्यायचा, असं काही आहे का? खरं तर हा प्रश्न यासाठी उपस्थित होतो की आपल्याकडे गेल्या वर्षभरापासून जर डबे तयार आहेत, त्यांचा वापर का केला जात नाहीये आयसोलेशन कोचेसचा? साधारणतः एका डब्याची कॅपॅसिटी जर बघितली तर 20 रुग्ण राहू शकतात अशी
पश्चिम रेल्वेने बनवलेल्या डब्यांची कपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये बाथरूमची सोय आहे, त्याच्यामध्ये टॉयलेटची सोय आहे, डॉक्टर आणि नर्सेसना म्हणजे पॅरामेडिकल स्टाफना बसता यावं, त्यांना एखादी झोप करता यावी, या सगळ्या प्रकारामध्ये त्यांना थोडा आराम करता यावा यासाठी एक वेगळा म्हणजे त्या कूप जो असतो आपण म्हणू की 2 सीटच्या मधला जो डबा असतो तो पूर्णपणे त्यांनी तशा केबिनमध्ये रूपांतरित केलेला आहे. ऑक्सिजनची सोय जर लावायला लागली तर ऑक्सिजनचा टँक लावला जावा, कचऱ्याचा डबा, त्यानंतर पाणी ठेवण्यासाठी जागा, अशी सगळी सोय जर या एका कोचमध्ये असेल आणि 128 अधिक 25 असे कोचेस जर अवेलेबल असतील त्यांचा वापर सरकार का करत नाही हाच प्रश्न आहे की न्यूज 18 लोकमतने उपस्थित केलेला आहे की मग या आयसोलेशन कोचेसचा वापर करणार तरी कधी सरकार. विशाल, स्वाती, हे आयसोलेशन डबे केव्हा तयार करण्यात आले होते, त्याचा नंतर वापरच झाला नाही हे वास्तव आहे समोर, पण साधारण किती कालावधी झाला, किती कालावधीपासून हे डबे तयार आहेत? एक साधारणतः आपण म्हणजे मार्च मध्ये या सगळ्या प्रकार सुरू झाली आणि मे पर्यंत हे डबे तयार होते. पण आपण जसं बघितलं विशाल की पहिला कोरोनाची लाट होती किंवा पहिल्या संक्रमणाचा काळ होता, त्याच्यामध्ये फारसा याचा वापर करण्यात आला नव्हता, कारण एक जम्बो कोविड फॅसिलिटी होती आणि त्याच्यामध्ये जी काही बेडची उपलब्धता होती मुंबईतली, विशेषतः नेस्को असेल, मग BKC असेल किंवा तिकडे वरळी NSC डोम असेल, असे मोठे जे सेंटर्स उभारण्यात आली ज्यांची हजारोंची क्षमता आहे बेडची आणि ज्यांचा वापर करण्यात आला किंवा ते पुरेसे ठरले. पण आता तसं होत नाहीये. म्हणजे आता काही वेळापूर्वी मी एका रुग्णाशी बोलली तर पाच जण 280च्या घरात 5 जण राहतात, 5च्या 5 जण पॉझिटिव्ह आहेत, पण कुठेही त्यांना पालिकेने हलवलं नाहीये. आणि खरं तर अशा काळामध्ये अपेक्षा करणं पण हे आहे की पटकन पालिका यांना मदत करू शकेल, कारण बेडच कुठे अवेलेबल नाही आहेत. आणि हा झाला म्हणजे इमारतीमधल्या रहिवाशांबद्दल आपण बोलतोय, असे झोपडपट्टीमध्ये किंवा चाळीमध्ये असे कितीतरी पॉझिटिव्ह असतील ज्यांना खरं तर आतापर्यंत हलवायला पाहिजे होतं पालिकेनं, पण जागाच नाहीये. मग या डबे स्वाती, तू जे वास्तव सांगतेस अगदी दाहक वास्तव आहे. म्हणजे मी तर उपनगरात राहतो, तू देखील उपनगरात राहते, त्यामुळे तिथे देखील काय परिस्थिती कल्याण डोंबिवलीत आपण अगदी जवळून बघून आहोत. बेडच मिळत नाहीत लोकांना. प्रश्न असा यामध्ये आणखीन एक उपस्थित होतो, रेल्वेने हे सगळे आयसोलेशन कोच तयार केले, रेल्वेने आमच्याकडे हे कोच तयार आहेत याबद्दल काही संवाद साधण्याचा राज्य सरकारशी प्रयत्न केला का? किंवा राज्य सरकारला तर हे माहिती असेल ना की आयसोलेशन कोच तयार आहेत म्हणून, मग त्यांनी काय रेल्वेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही का? म्हणजे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडनं काय उत्तर मिळतंय? खरं तर रेल्वेच्या जे काही रेल्वेचं वजन आहे ते आपण थोड्या वेळात दाखवूच, पण जे रेल्वेकडनं उत्तर मिळालं की या सगळ्यासाठी एक ऑफिसर नेमला गेलेला आहे. म्हणजे जर आपण वेस्टर्न रेल्वेला म्हणू तर वेस्टर्न रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर हे त्याचे नोडल ऑफिसर आहेत. राज्य सरकारला याची पूर्णपणे कल्पना आहे. राज्य सरकारला ज्या क्षणी पाहिजे त्या क्षणी राज्य सरकारने DRM ना सांगायचं की आम्हाला हे बेडची उपलब्धता हवे, कुठले हवे, कुठल्या स्टेशनवर हवे हे सांगायचं. मग रेल्वे साधारणतः ती जागा आयसोलेट करणं, रुग्णांना आणून त्या डब्यापर्यंत पोहोचवणं, ही जी जागा आहे तिथे बाकी इतर कोणी यायला नको, स्टेशनचे बाकी इतर पॅसेंजर, त्यासाठी ती जागा आयसोलेट करायला लागेल आणि डबे धुवून किंवा निर्जंतुक करावे लागतील. यासाठी साधारणतः 2 दिवसांचा कालावधी पुरेसा आहे जर राज्य सरकार म्हणते आम्हाला हे डबे हवे तर. पण असं असतानाही साधारणतः राज्य सरकार याचं का मागणी करत नाही याच्याबद्दल खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतो की राज्य सरकारला याची पुरेपूर कल्पना आहे, महानगरपालिकेला याची पुरेपूर कल्पना आहे, इक्बाल चहल यांना पुरेपूर याची कल्पना आहे की कुठले किती कोचेस अवेलेबल आहेत. कारण जेव्हा सेंट्रल रेल्वेनं आपल्या 480 डब्यापैकी साधारणतः 48 डबे वगळून बाकी सगळे तुला थांबवतोय. आपल्याबरोबर मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर देखील या संवादामध्ये जॉईन होत आहेत, फोन लाईन वरती ते आहेत. किशोरीताई, एकीकडे मुंबई असो किंवा उपनगर असो, अहो लोकांना बेड्स मिळत नाहीयेत, जंग पछाडावं लागतंय रुग्णाच्या नातेवाईकांना. दुसरीकडे रेल्वेचे 2,500पेक्षा जास्त आयसोलेशन डबे जे आहेत, म्हणजे त्याच्यात बेड आहेत 2,500पेक्षा जास्त, त्याचा वापर का केला जात नाहीये? नाही, आता तर मला तुमच्याकडनं माहिती मिळते. नक्कीच आम्ही महापालिका प्रशासन या गोष्टीवर नक्की विचार करू. परंतु आपण जे आता सांगताय की बेड मिळत नाहीये, मुळामध्ये मी आज खाजगी हॉस्पिटलच्या बेड पण चौकशी केली किंवा मी स्वतः जाऊन पाहिले. मुंबई हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये मी स्वतः गेले, त्यामध्ये मला हे नक्की दिसलं की काही ठिकाणी लोक कोविड पॉझिटिव्ह आलाय कोरोना म्हणून पण ऍडमिट होतात. खरं म्हणजे आपण इतकं मुंबईमध्ये एक सिस्टम लावलेलं आहे की आपल्याकडे आपण वॉर रूम केलेले आहेत, आपल्याकडे क्वारंटाईन सेंटर केले आहेत, जम्बो फॅसिलिटी दिली आहेत,
त्याच्यानंतर CCC1 आणि CCC2 हेही दिलेलं आहे. इतकं असूनही लोक मिळेल त्या बेडवर जायला तयार नसतात. त्यामुळे आजचा जो कोरोनाचा जो एकंदर त्याचा परिस्थिती दिसते ती आत्ता जर एखाद्याचा 90-95 सॅच्युरेशन असेल तर तो 80 वर जायला वेळ नाही लागत आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे की इतक्या पटकन डेव्हलपमेंट होते. ती इतकी जर मला तुमच्या माध्यमातून मुंबईकरांना हेच सांगायचंय, प्रथम जिथे मिळेल तिथे पहिला बेड तुम्ही ट्रीटमेंट घ्या. असेल रुग्णांचं अज्ञान असेल किशोरीताई, मी मान्य करतो. आपण बेड शोधत किशोरीताई ऐका, रुग्णांचं अज्ञान असेल, निश्चित असेल, काहींना कळते काहींना नाही. पॉझिटिव्ह झालं तरी रुग्ण हे बेडची मागणी करताना दिसत आहेत. आमच्या प्रतिनिधी स्वाती देखील आपल्या बरोबर आहेत. स्वाती, तुला किशोरी पेडणेकर यांना काही प्रश्न विचारायचे? किशोरजी, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचे जे काही प्रयत्न आहेत ते काही कुठे लपून राहिले ते बघायला मिळतात. तुम्ही सेंटरचा आढावा घेताय, तुम्ही बेड वाढवताय, पण बेड वाढवण्याच्या या प्रक्रियेमध्ये जर आपल्याकडे अलगद तयार असलेले 2500 जवळपास 2800 इतके बेड आहेत रेल्वेचे, राज्य सरकारला आणि इक्बाल चहलांना पण याची कल्पना आहे की रेल्वेने असे तयार केलेत बेड, मग यांचा वापर करायला अडचण काय आहे? का वापर केले जात नाहीत? आयसोलेशन कोचेस आहेत हे सगळे. किशोरीजी, आपल्या माध्यमातून मला तर आत्ताच कळलेलं आहे आणि कळता क्षणी मी आमची जे AMC आहेत काकाणी सर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यातच तुमचा फोन आला म्हणून थांबलंय. पण जर रिअली असे 2500 बेड आपल्याला इझिली मिळत असतील तर त्याच्यामध्ये O2चे बेड तयार करणं, त्याच्यामध्ये ICU देणं, त्याच्यामध्ये क्वारंटाईन पण देणं आणि त्याच्यामध्ये CC1 किंवा CC2 देणं, हा सगळे जर इझिली मिळत असेल तर तो घेतला पाहिजे. जेणेकरून आत्ता जी, कारण नुसतं मुंबई नाही तर मुंबईत तुमच्या बदलापूर, ठाणा, कल्याण, अगदी पुण्यातनं सुद्धा इथे पेशंट आलेल्याला तर नाकारत नाही. हे मुंबईचं नेहमीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आलेल्याला ट्रीटमेंट देणं हे आमचं काम आहे. धन्यवाद किशोरीजी. खरं तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मुंबईसारख्या शहरात 2500-2800च्या आसपास बेड आहेत आणि जे वापराविना धुळखात पडून आहेत, जे रेल्वे 2 दिवसात उपलब्ध करून देऊ शकते, जे रेल्वे स्वच्छ करून सॅनिटाईज करून देऊ शकते. पण इथे फक्त एक अडचण आहे की कदाचित सरकारलाच म्हणजे किंवा पालिकेला, कारण याची साधारणतः सिस्टम अशी आहे की ज्या शहरामध्ये हे कोचेस ठेवले जातील त्या शहराच्या महानगरपालिकेला किंवा जी कुठली स्थानिक बॉडी असेल तिला डॉक्टर्स आणि नर्सेस पुरवावे लागणार. त्याच्यामुळे हा सगळा पुरवठा जो आहे तो करावा लागणार आहे. पण सेंट्रल रेल्वेने मात्र म्हटलंय समजा अगदीच डॉक्टर नाही मिळालं तर आम्ही आमच्या हॉस्पिटलचे काही डॉक्टर्स अवेलेबल होतील तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे इतपत जर रेल्वेची भूमिका असेल तर याचा विचार म्हणण्यापेक्षा हे वापरायलाच पाहिजे. जे ऑलरेडी आपल्याकडे एवढे रिसोर्सेस आहेत ते वाया का घालवले जात आहेत? आपण असे म्हणूयात की हे रेल्वे कोचेस केवळ मुंबई शहरापुरता नाही तर उपनगर असेल म्हणजे कल्याण डोंबिवली हा जो भाग आहे तिथे देखील याचा वापर होऊ शकतो. कारण सध्याला तिथे परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे, रुग्णांना बेड मिळत नाहीये. स्वाती, नक्कीच अशा उपनगर म्हणजे मुंबई हे उपनगर नाही म्हणू शकत आपण, कारण या इतर महानगरपालिका क्षेत्रात येतं. पण आपण जेव्हा स्पेसिफिक मुंबईबद्दल म्हणू शकतो किंवा मुंबईमध्ये रेल्वेची एवढी जागा आहे, कारशेडमध्ये एखादी एंट्री ठेवू शकतो किंवा मग जसं तू म्हणाल तसं की आता समजा मुंबईला गरज नसेल तर मुंबई महानगरपालिकेने सांगावं की आम्हाला नको आहे पण तुम्ही इतर महानगरपालिकेने वापरू द्या. जवळची कल्याण डोंबिवली आहे, पुढे तिकडे विरार वसई आहे, याचा पण तिकडे पण वापर होऊ शकतो. खरं तर आपण रेल्वेचं वर्जन या क्षणी दाखवायला पाहिजे की पश्चिम रेल्वेच्या CPRनं काय म्हटलेलं आहे. विशाल, आपण दाखवू शकतो का ते वर्जन? स्वाती, निश्चितपणे ब्रेक नंतर आपण ते वर्जन दाखवण्याचा प्रयत्न करू. पण आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर तू आपल्याबरोबर अशीच थांब. न्यूज 18 लोकमत हे सगळं वास्तव समोर आणतंय. साधारण 2500 बेड्स या रेल्वेच्या आयसोलेशन डब्याच्या माध्यमातून म्हणजे त्यापेक्षाही जास्त बेड्स हे उपलब्ध आहेत पण त्याचा वापर होत नाहीये. ते धूळखात पडू नये. जसं स्वातीने सांगितलं, गेल्या मे मध्ये म्हणजे गेल्या वर्षी मे मध्ये हे डबे तयार करण्यात आले पण अजूनही त्याचा वापर नाही. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय रेल्वेचे आयसोलेशन डबे म्हणजे पश्चिम आणि मध्य रेल्वेचे मोठ्या प्रमाणात धुळखाट पडू नये, ज्याच्यामध्ये खरं तर 2000पेक्षा म्हणजे 2500पेक्षा जास्त बेड्स अवेलेबल आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये रुग्णांना, कोरोनाबाधितांना बेड्स मिळत नाहीयेत. मग या डब्यांचा वापर का करण्यात येत नाहीये असा प्रश्न देखील उपस्थित होतो. याचबद्दल पश्चिम रेल्वेचे CPRO म्हणजे अर्थातच जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी आम्ही संवाद साधला. बघूयात त्यांनी काय म्हटलंय.
बोलण्यासाठी आपल्याबरोबर सुमित ठाकुर आहेत. खरं तर CPRO वेस्टर्न रेलवेचे सर नमस्ते. आपसे ये जानना चाहेंगे कि कुल मिलाकर जो आइसोलेशन कोचेस तैयार किए गए थे 2020 में, उनकी अब स्थिति क्या है, कैपेसिटी क्या है? हमने कोविड के शुरुआत में ही कैपेसिटी के लिए बेडिंग कैपेसिटी को ऑगमेंट करने के लिए 410 रेलवे के डब्बों को कन्वर्ट किया था आइसोलेशन कोचेज में. इसमें जो मेन मुख्य कार्य था वो हमने कोचेज के मिडिल बर्थ निकाले थे और उसमें एडिशनल सुविधाएं दी थी, जैसे कि एक वॉशरूम को बाथिंग रूम में कन्वर्ट किया था, ऑक्सीजन सिलेंडर की सुविधा दी थी. इसके अलावा वहाँ पर बॉटल पॉइंट, हैंडल, पैरामेडिक स्टाफ के रहने के लिए सुविधा, ये सब हमने करके फ्री फर्निश किया था अपने कोचेज को. तो हमने 410 कोचेज को कन्वर्ट किया इनटू आइसोलेशन कोचेज. तो ये हमारे पास वेस्टर्न रेलवे में अवेलेबल है. और चूंकि अभी लास्ट टाइम जब अभी जो कोविड का हुआ है उसमें राज्य सरकार ने इसमें नोडल अधिकारी बनाया गया था इसकी रिक्वायरमेंट के लिए. मुंबई एरिया के लिए DRM मुंबई को बनाया गया है. मुंबई में जो अवेलेबल है वो भी करीब 128 के आसपास कोचेज अवेलेबल है मुंबई डिवीजन में, जो वेस्टर्न रेलवे का है. और एक में जो हम लोग कैपेसिटी देखते हैं 18 से 20 तक होती है फॉर पेशेंट्स टू लिव टू आइसोलेट. और ये कहाँ प्लेस किए गए, कहाँ रखे गए हैं? ये वेस्टर्न रेलवे के डिफरेंट लोकेशंस पे, डिफरेंट जगह पे स्प्रेड आउट करके रखे गए हैं. इसकी लिस्ट भी हमारे पास अवेलेबल है. जो नोडल अधिकारी है, जैसे मैंने बताया, महाराष्ट्र के लिए DRM मुंबई है और सिमिलरली गुजरात के लिए भी हैं DRM अहमदाबाद. तो उन एरिया के लिए वहाँ पे रखा गया है उनके पास लिस्ट अवेलेबल है. तो अगर इसकी कभी ज़रूरत होती है, रिक्वायरमेंट होती है, इन केस ऑफ एनी अनफॉर्चुनेट सिचुएशन और कंटिजेंसी रिक्वायरमेंट के तौर पे, तो वी कैन प्रोवाइड. तो अगर सरकार मानो आपको ये कहती है कि हमें वो आइसोलेशन कोचेस का इस्तेमाल करना है, तो हम बात करें, क्योंकि जो कि बन के तो तैयार है लेकिन काफ़ी 1 साल से उनका इस्तेमाल नहीं हुआ है, तो कितने दिन लग सकते हैं उनको रेडी होने के लिए? क्योंकि साफ सफाई होगी, बाकी चीज़ें भी होगी, तो कितने दिन लग सकते हैं? नहीं, वो हम लोग बिल्कुल वेरी शॉर्ट नोटिस पे अवेलेबल करवा देंगे. उसमें बेसिक फ्यूमिगेशन और जो एक बेसिक क्लीनिंग होती है करके, जहाँ पे बर्थ करने की ज़रूरत होती है वो बर्थिंग करवा, क्योंकि जहाँ भी जो भी आइसोलेट के जहाँ पे भी करेंगे कोच को रखेंगे, उसके आसपास के एरिया पर उसको थोड़ा सा उस एरिया को भी आइसोलेट करना पड़ेगा. उसको देखते हुए हम लोग इमिडिएटली वी कैन प्लेस. इट वॉन्ट रिक्वायर मच टाइम. तर हे होते वेस्टर्न रेल्वेचे CPRO सुमित ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे 2,500 बेडची उपलब्धता एकट्या वेस्टर्न रेल्वे या भागात होऊ शकते आणि याचा वापर होत नाही. त्यामुळे राज्य सरकार याचा वापर का करत नाहीये? का या बेडना खरं तर तयार असून पण यांचा वापर केला जात नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हा एक मोठा रिसोर्सेस आहे सरकारकडे, ज्याचा वापर होऊ शकतोय. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हे सर्व डबे जे आहेत ते धूळखात पडून आहेत आणि या बेड्सवर न्यूज 18 लोकमतनं काही प्रश्न उपस्थित केलेत. आमचे सवाल असे आहेत की रेल्वेचे बेड्स धूळखात का पडले? धूळखात पडलेल्या बेड्सचा वापर कधी करण्यात येईल? कोट्यवधी रुपये खर्चून बेड्सचा वापर का नाही? बेड्स धूळखात पडून आहेत, याला जबाबदार कोण? सरकार दखल कधी घेणार? त्यामुळे या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये खरं तर नवीन व्यवस्था उभारत असताना जी काही गेल्या वर्षी तयार असणारी पर्यायी व्यवस्था हाताशी आहे त्याचा विचार किंवा त्याची जर तुम्हाला माहिती आहे तर त्वरित त्याच्यामध्ये अंमलबजावणी कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. या डब्यांचा फार छान पद्धतीने वापर होऊ शकतो आणि रुग्णांना बेड्स अवेलेबल होतील. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फ्लफी